नमस्कार नमस्कार श्रोते हो, बालजगत कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत युनायटेड इंग्लिश स्कूल पंचकोश आधारित गुरुकुल चिपळूणच्या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम. नमस्कार बालमित्रांनो. कोकण आणि संगीत हे एक अनोखे समीकरण. आपल्या कोकणातल्या गावांमध्ये वाड्यावाड्यांमध्ये शब्दशः संगीत रुजलेले आहे. आपण म्हणत असलेल्या आरत्या, आपल्याकडे होणारे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्याला सतत कोकणाच्या सांस्कृतिक समृद्धतेचे दर्शन घडवत असतात. अशीच कोकणातील सांगीतिक समृद्धता छोट्या मोठ्या उपक्रमातून आमच्या मनामनात रुजवून ती उगवण्याची, फुलवण्याची धडपड करणारी आमची आगळीवेगळी शाळा परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे पंचकोशाधारित गुरुकुल, आमचे गाणारे गुरुकुल. चला तर मग ऐकूया आमच्या गुरुकुलमधील सरस्वती प्रार्थना. सूरवर दे शारदे, तू ताल सूरवर दे शारदे, विद्या कला वरदान दे, विद्या कला वरदान दे, तू ताल सूरवर दे शारदे. हंसवाहनी तू श्वेतवसनी, हंसवाहनी तू श्वेतवसनी, तव तेज नयनी पाहू दे शारदे, तू ताल सूरवर दे शारदे. सुररमणी तू शब्दजननी, सुररमणी तू शब्दजननी, थाट अलंकार राग दे शारदे, तू ताल सूरवर दे शारदे. नाद माधुरी तू ताल रक्षिणी, नाद माधुरी तू ताल रक्षिणी, नाद माधुरी तू ताल रक्षिणी, तान गान तान भान दे शारदे, तान गान तान भान दे शारदे, तू ताल सूरवर दे शारदे, तू ताल सूरवर दे शारदे, शारदे, शारदे. बालमित्रांनो, हे गाणं ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल, त्या आमच्या गुरुकुलात आम्हाला अशी गाणी तर शिकवतात. गुरुकुलात चाकोरी बाहेरचा विचार करायला प्रवृत्त केले जाते. त्यामुळे आम्हाला कल्पक होण्यास मदत होते. अशाच कल्पकतेतून आम्ही नित्यनवे प्रयोग गुरुकुलात करतो. या गुरुकुलचे वर्णन असणारे गाणे आपण ऐकूया. गुरुकुलवासी आम्ही सारे, गुरुकुलवासी आम्ही सारे, दिग्विजयी होऊ पराक्रमाला परिश्रमाची जोड नित्य देऊ, पराक्रमाला परिश्रमाची जोड नित्य देऊ. सद्गुणांचा सदाचारची धवल माळ होऊ, सद्गुणांचा सदाचारची धवल माळ
यथा योग्य ते जाणत ते राहू युक्त युक्त यथा योग्य ते जाणत ते राहू सत्कर्मात रमतील मुझे अविरत ते बाहू सत्कर्मात रमतील मुझे अविरत ते बाहू समर्पित ते ध्येय गाठता समर्पित ते ध्येय गाठता संकटास साहू दृश्य पलीकडे अदृश्य ते अनागत पाहू दिग्विजयी हो अनागत पाहू दिग्विजयी हो हतबलतान नैराश्याला प्रतिकारे हाणू हतबलतान नैराश्याला प्रतिकारे हाणू विश्वासाला दृढता देण्या सामर्थ्य आणू विश्वासाला दृढता देण्या सामर्थ्य आणू यमनियमाना बळकट करण्या यमनियमाना बळकट करण्या सुशिस्तीस बाणू अपेक्षित ते ध्येय गाठण्या क्षमता बहुताणू क्षमता बहुताणू दिग्विजयी हो क्षमता बहुताणू दिग्विजयी हो दिग्विजयी हो दिग्विजयी हो दिग्विजयी हो आपला भारत म्हणजे आपल्या साऱ्यांसाठी प्रेरणा, श्रद्धा, स्फूर्ती, अभिमान, जणू काही सर्वस्व. येत्या 15 ऑगस्टला आपण आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करणार आहोत. अनेक स्फूर्तिगीते, देशभक्तिगीते गायनातून आपल्या मनातील देशाविषयीचा आदर, अभिमान अशा भावना आपण व्यक्त करतो. अशी गाणी गाताना एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरात संचारते. अशा उत्साह वाढवणाऱ्या गाण्यांचा उपयोग सांघिक कामे यशस्वी होण्यासाठीची वातावरण निर्मिती होण्यासाठीही केला जातो. असं आमच्या गुरुकुलात आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेलं आपल्या सगळ्यांना अभिमान असणाऱ्या भारत देशाचं सार्थ वर्णन करणारं हे देशभक्ती गीत. भारता 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 जय भारता 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 जय भारता श्वास ध्यास मन्मने पूजिता श्वास ध्यास मन्मने पूजिता एक संध एकता श्रेष्ठता एक संध एकता श्रेष्ठता भारता 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 जय भारता 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 जय भारता धरात्रय दिशा वेढिता मरुभूमी वेशी रेखिता धरात्रय दिशा वेढिता मरुभूमी वेशी रेखिता सप्त सिंधु नित्य तव पदतुता वयोनिधी चरण तव स्पर्शिता वयोनिधी
9 ऑगस्ट हा दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा करतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हजारो क्रांतिकारकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवणारे वंदे मातरम हे 2 शब्द. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दी. माडगूळकर यांनी वंदे मातरमचं वर्णन वेदमंत्राहून वंदनीय असा हा मंत्र आहे असे त्यांच्या प्रसिद्ध कवितेत केले आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या प्रेरक गीताला 2025मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. म्हणून आम्ही गुरुकुलात वंदे मातरमचे वर्णन पद्य तयार केले आणि 180 शाळांचा सहभाग असणाऱ्या एका राज्यस्तरीय स्पर्धेत सादर केले. चला ऐकूया वंदे मातरमचे वर्णन पद्य. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सप्तवर्णाक्षरी उद्घोष क्रांतीचा सप्तवर्णाक्षरी उद्घोष क्रांतीचा शतसुवर्णोत्सवी जय घोष मुक्तीचा शतसुवर्णोत्सवी जय घोष मुक्तीचा वंदे मातरम वंदे मातरम. गमधनि सा निसधनि धा निध मगरे गरे सनि सा दश दिशांतरी फुलवे कथा दश दिशांतरी फुलवे कथा गात्र गोत्रांतरी स्फुरवी बंधुता गात्र गोत्रांतरी स्फुरवी बंधुता वंदे मातरम वंदे मातरम. निसगमग मगरे सनी सगम सगमधनी युग युगांतरी गात जो साधता युग युगांतरी गात जो साधता तन मनांतरी स्तोत्रा सिद्धता तन मनांतरी स्तोत्रा सिद्धता वंदे मातरम वंदे मातरम. मदनि सनि सा गमधनि धनि सगमध मध सानि धनि धम धम गम गरे गरे सा हृदय हृदयांतरी ध्यास जो नेत्रीचा हृदय हृदयांतरी ध्यास जो नेत्रीचा काव्य पद्यांवरी मंत्र जो श्रेष्ठ सा काव्य पद्यांवरी मंत्र जो श्रेष्ठ सा वंदे मातरम
शतकापासून भारतावर होणाऱ्या परकीय आक्रमणांना प्रतिकार करणारे महाराणा प्रताप असोत, मुघल बादशाही विरोधात छत्रपती शिवरायांसमवेत स्वराज्य निर्मिती करताना त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या पराक्रमवीरांच्या कथा असोत, किंवा इंग्रजांच्या 150 वर्षांच्या जुलमी सत्तेपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने मिळवलेले स्वातंत्र्य असो. भारताचा हा जाज्वल्य इतिहास आपल्यापर्यंत पुस्तके, स्मारके, कथा, गीते, पोवाडे इत्यादींच्या माध्यमातून पोहोचतो. त्यातीलच पोवाडा हा इतिहासातील घटनांचा, व्यक्तिमत्वांचा, त्यांच्या पराक्रमांचा जागर करणारा गीत प्रकार. यावर्षी आम्ही गुरुकुलमध्ये इस्रोचा थोर शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाईंचा पोवाडा तयार केला व तो सादरही केला. या निमित्ताने इस्रो या अवकाश संशोधन संस्थेबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वाचन श्रवण करून जाणून घेतले, समजून घेतले आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रोच्या निर्मितीपासून इस्रोची वाटचाल, शास्त्रज्ञांचे विलक्षण काम आणि त्यामुळे जगामध्ये भारताचा झालेला नावलौकिक एका पोवाड्यामुळे आम्ही सहज लक्षात ठेवू शकलो. चला तर मग बालमित्रांनो, आपण ऐकूया पोवाडा विक्रम साराभाईंचा. पोवाडा म्हणजे पराक्रमी वीरांचं गुणगान. अशा पराक्रमाने वेगळ्या क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अख्ख्या जगाला भारताकडे पाहायला लावणाऱ्या अशा वीराचा हा पोवाडा. नमन माझे गणेशाला, नमन माझे गणेशाला, जगदंबा मातेला, विंध्यवासिनी आईला, भगवान परशुरामाला. महाराष्ट्राची शान, उंचवी गुरुकुलाची मान, भारद्वाज कणाद स्मरून, भारद्वाज कणाद स्मरून. इस्रोचे गातो गुणगान, इस्रोचे गातो गुणगान, इस्रोचे गातो गुणगान. केरळ म्हणजे भारताची देवभूमी. या देवभूमीत भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुरुवात झाली एका नव्या अध्यायाला. नवा अध्याय, नवा प्रारंभ, नवी सुरुवात, संपूर्ण देश विश्वाचे लक्ष वेधून घेणार. देवभूमी रम्य प्रांतात देवभूमी रम्य प्रांतात, दुर्गम तुंबा या गावात, कल्पवृक्षांच्या गर्दीत, साधाशा पर्णकुटीत, चुंबकीय विश्ववृत्तात, अग्निबाण सोडीन भात वेदुनी देश विश्वाचे लक्ष. वेदुनी देश विश्वाचे लक्ष. प्रारंभ नवी सुरुवात, प्रारंभ नवी सुरुवात, प्रारंभ नवी सुरुवात. केरळच्या थुंबा गावाजवळ होती वेली. नाही नाही, तुम्हाला वाटते ती वेली नव्हे. वेली म्हणजे वेल नाही. वेली होतं एका टेकडीचं नाव. नीट ऐका हा, वेली होतं एका टेकडीचं नाव. या टेकडीवरच्या एका छोट्याशा घरात निर्माण झालं प्रणोदक. प्रणोदक म्हणजे इंधन, अग्निबाणासाठी आवश्यक असणार. टेकडी उभी समीपच, तिथल्या घराणी गोठ्यात, राष्ट्रध्येयाने प्रेरित, जणू शास्त्रज्ञ तंत्रज्ञ, अग्निबाणाचे आवश्यक, निर्मिले तिथे प्रणोदक, करुणी प्रतिकूलतेवर मात. करुणी प्रतिकूलतेवर मात.
छोटंसं स्वप्न अनेकांच्या मनात रुजवत निर्माण झालं एक विज्ञान क्षेत्र. त्याचं नाव होतं श्रीहरिकोटा. अंतरी स्वप्न पाहत दूरदृष्टी रुजवी समेशित प्रेरणा मनी पेरत जिंकण्यात अंग दिगंत दिगले अंतरिक्षाचे लक्ष श्रीहरिकोटा ध्यास हे तीर्थ. श्रीहरिकोटा ध्यास हे तीर्थ. स्थापिले विज्ञान क्षेत्र, स्थापिले विज्ञान क्षेत्र, स्थापिले विज्ञान क्षेत्र. या तीर्थक्षेत्री भारताने निर्माण केला पहिला अग्निबाण 1969 मध्ये, जो होता संपूर्ण भारतीय बनावटीचा. 1969 एकवटले प्रज्ञावंत उन्नत आव्हाने पेलत घेतले अभियंते सोबत पहिला अग्निबाण विकसत जो भारतीय 100% खऱ्या मोहिमेची सुरुवात. खऱ्या मोहिमेची सुरुवात. रोहिणी उडे गगनात, रोहिणी उडे गगनात, रोहिणी उडे गगनात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांसोबत भारताची अंतराळ मोहीम यशाच्या दिशेने जोरदार वाटचाल करू लागली. बघता बघता 100 मोहिमा पूर्ण देखील झाल्या. पंचतत्वांना भेदत नवग्रहांना गाठत आर्यभट्ट चंद्र आदित्य, आर्यभट्ट चंद्र आदित्य मोहिमा होती नियमित प्रगतीचा वेग साधत प्रक्षेपणाचे होई शतक प्रेरणा देतीचे महंत. प्रेरणा देतीचे महंत. विक्रम सती साक्षात, विक्रम सती साक्षात, विक्रम सती साक्षात. या साऱ्यासाठी प्रेरणा होती विक्रम साराभाईंची. त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हजारो शास्त्रज्ञांनी मेहनतीने प्रयत्नपूर्वक भारतीयांना दाखवली अंतराळाची, अंतरिक्षाची नवी वाट. ते द्रष्टे गुणग्राहक यशवंत विक्रम साराभाई प्रख्यात. विक्रम साराभाई प्रख्यात. इस्रोचे झाले ते जनक, इस्रोचे झाले ते जनक, इस्रोचे झाले ते जनक. यामध्ये सहभागी विद्यार्थी होते स्वानंदी खेडेकर, गाथा मोहिते, कनक खेडेकर, जुई महाजन, आराध्य भोजने, माधव चितळे, ओम नाचणकर, हर्ष ठसाळे, श्रीराज इंदुलकर, रिधिमा पवार, अवंतिका जाधव, प्रांजल सुरवसे, काव्या लघाटे, सुरभी चितळे. साथ संगत
पखवाज मेघ देवळेकर, हार्मोनियम 7 पराग लघाटे, तबला श्रीश तांबे, तालवाद्य श्रीराज इंदुलकर आणि मिहीर मावळणकर, ढोलकी हर्ष ठसाळे, गीतरचना आणि संगीत कला शिक्षक पराग गजानन लघाटे, संगीत मार्गदर्शन वरद केळकर आणि प्रथमेश देवधर यांचं. निवेदन केलं होतं काव्या लघाटे आणि रिधिमा पवार यांनी. नमस्कार. दोस्तांनो, युनायटेड इंग्लिश स्कूल पंचकोश आधारित गुरुकुल चिपळूणच्या मुलांनी सादर केलेला कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं चेतना जोशी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. बरं तर दोस्तांनो, आजच्या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.